हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा तुमचा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. आणि सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून होळी पौर्णिमा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा जो हा व्हिडिओ आहे तो होळी स्पेशल व्हिडिओ आहे. त्याच्यासोबत पण हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे, म्हणजे मोठा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण ते शॉर्ट्स आणि मिनी ब्लॉगचेच व्हिडिओ आहेत. तर हा माझा पहिला मोठा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आज होळी आहे, तर मग आपण होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या तर बनवतच असतो. तर चला मी स्वयंपाक वगैरे बनवते. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू तुम्ही पाहत राहा. सर्वात अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण देवपूजा केल्याशिवाय मला अजिबात करमत नाही, काम पण करा वाटत नाही. आणि देवपूजा केल्यावर कसं मन एकदम प्रसन्न होतं. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की होळीला पुरणाच्या पोळीचा खूप जास्त मान असतो. तर मी इथं 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली 1-2 वेळेस आणि कुकरमध्ये पाणी टाकून शिजायला ठेवली. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण होळी हा सण का साजरा करतो. आपल्या भारतामध्ये होळी हा सण प्रमुख मानला जातो. आणि त्याचबरोबर होळी म्हणजे रंग, आनंद आणि भक्ती यांचा संगम मानला जातो. तर होलिका म्हणजे काय? निगेटिव्ह गोष्टी किंवा अहंकार आणि वाईट विचारांचे दहन करून नवे सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक देखील होळीला मानले जाते. नंतर मी तर कढी बनवायला घेतली होती, तर कढीला फोडणी वगैरे दिली मी. किट्टूच्या पप्पांनी मला पुरण बारीक करण्यामध्ये मदत केली होती, पण तेवढ्यातच कचऱ्याची गाडी आली आणि किट्टूच्या पप्पाला खाली जावं लागलं. नंतर मलाच पुरण बारीक करावं लागलं, कारण किट्टू आणि त्याचे पप्पा गेले होते खाली कचरा टाकायला. तर बघा, प्रत्येकाची आपापली वेगवेगळी पद्धत असते पुरण बनवायची. काही जण काय करतात, मी जसं पुरण म्हणजे डाळ बारीक करून घेतली, नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकलं. तर काही जण वेगळं करतात. काही जण काय करतात, ज्यावेळेस डाळ शिजायला टाकतात त्याच वेळेस गूळ किंवा साखर टाकून देत असतात, पण मग नंतर डाळ बारीक करून घेतात. तर पुरणामध्ये जायफळ आणि इलायची टाकण्याचं 2 कारणं आहेत, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते पुढे. पहिलं म्हणजे आपण जायफळ आणि इलायची पुरणामध्ये टाकलं की त्याचा स्मेल पण खूप छान येतो पुरणाचा, आणि टेस्ट पण खूप छान लागते खायच्या वेळेस. आणि दुसरं म्हणजे लहान मुलं पुरण खातात ना, तर कधीकधी त्यांचं पोट फुगते. मग अशा वेळेस जर आपण इलायची आणि जायफळचं पावडर टाकलं तर मग अशाने त्यांचं पोट फुगत नाही आणि हे पुरण त्यांना बाधिक होत नाही. इथं माझं पुरण तयार झालं होतं, तर मी हातोहात पोळ्या पण टाकून घेतल्या पुरणाच्या. तर मी आज तांदूळाची खीर बनवणार होते. त्याच्यासाठी मी तांदूळ सकाळी 2-3 पाण्याने धुवून घेतले होते आणि भिजू घातले होते. आणि मला इथं मिक्सरांमधून तांदूळ काढायचे होते, पण मी बटन चालू करायचं विसरून गेली होती.
चला तर इथं माझी खीर पण तयार झालेली आहे पूर्णपणे. इथं ऑलमोस्ट माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे. फक्त माझी भजीच काढायची राहिली होती, तर मी आता इथं भजी काढून घेत आहे. तर आता माझा पूर्ण स्वयंपाक कंप्लीट झालेला आहे आणि इथं मी देवासाठी ताट पण वाढलेलं आहे. अगोदर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून देते, नंतर मग बाकीचे कामं करते. देवाला नैवेद्य दाखवून दिला होता, तसं नाही करू किट्टू. आतमध्ये दुपार आता संध्याकाळ झालेली आहे, 6:30 वाजत आहे आणि किट्टूचे पप्पा अजून पण घरी आलेले नाहीत. आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. म्हणजे ते आली की आम्ही नंतर खाली होळीची पूजा करायला जाणार आहोत. आमच्या कॉलनीमध्येच मंदिर आहे, तिथंच होळी म्हणजे होळीची पूजा करत असतात. तर आम्ही खाली जाणार आहोत किट्टूचे पप्पा आल्यावर. आणि माझ्या साडीचा कलर आणि या पडद्याचा कलर बघा सारखाच दिसत आहे. तर होळीजवळ पूजा करण्यासाठी सर्वजण आले होते कॉलनीतले आणि अंधार खूप होता, त्यामुळे काही व्यवस्थित दिसत नव्हतं. तर व्हिडिओमध्ये इतकं काही क्लिअर निघाले नाही, तरी पण मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं की होळी मंदिराजवळच पेटवली जात असते. तर हे तिथंच मंदिर आहे महादेवाचं. होळी पेटल्यानंतर आम्ही तिथं दर्शनाला गेलो होतो. तिथे दिवा वगैरे लावला, नैवेद्य वगैरे ठेवला, दर्शन वगैरे घेतलं, नंतर आम्ही घरी आलो.